नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. स्पॉटलाईट इयरबुक 2020च्या 12व्या रिव्हिजन सेशनमध्ये आज आपण साहित्य, त्याच्यानंतर आरोग्य आणि कायदे या संबंधीच्या काही महत्त्वाच्या घडामोडी बघणार आहोत. तर या सर्व सिरीजला आणि स्पॉटलाईट इयरबुकला आणि स्पॉटलाईटला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. 93 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचं आहे. याचे अध्यक्ष फादर दिब्रिटो होते. 93 अखिल मराठी साहित्य संमेलन जे आहे ते उस्मानाबादला आलं आणि या संमेलनाचं स्थळ जे होतं त्याला संत गोरोबा काका साहित्य नगरी असं नाव देण्यात आलं होतं. कालावधी 11-12 आणि 10-11-12 जानेवारी 2020 असा होता. उद्घाटक नाधो महानोर होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे होते. फादर दिब्रिटो यांच्या संमेलन अध्यक्ष अशा नियुक्तीवरून पण खूप वाद झाले होते. निवड जी झाली होती त्यांची, हिच्यामध्ये त्यांनी सुवार्ता मराठी भाषिक ख्रिस्ती समाजाचं मुखपत्रचं मासिक आहे त्याचं संपादन केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी लिहिलेली जी पुस्तकं आहेत ती तुमच्यासमोर आहे. तेजाची पावले, सृजनाचा मोहर, संघर्ष यात्रा ख्रिस्तभूमीची, इस्रायल आणि परिसराचा संघर्षमय इतिहास, आनंदाचे अंतरंग, मदर टेरेसा, ओयासिसच्या शोधात, अनुवाद त्यांनी केलेला आहे. बायबल दी न्यू टेस्टामेंट, सुबोध बायबल नवा करार असा अनुवाद आहे. तर ही व्यक्ती महत्त्वाची आपल्यासाठी आणि हा हे आहे. त्याच्यानंतर याचं जे बोधचिन्ह होतं साहित्य संमेलनाचं ते म्हणजे संत गोरा कुंभार याच्या हाती चिपड्या घेऊन भक्तिरसात तल्लीन झालेली प्रतिमा हिच्यामध्ये साकारण्यात आली होती आणि त्याच्यावरच्या ओळी होत्या. म्हणे गोरा कुंभार जीवनमुक्त होणे, जग हे करणे शहाणे बापा. ओके, गरज आहे आता त्याची कोविड-19च्या ह्याच्यात. त्यांनी विजयकुमार यादव आहेत तर त्यांनी हे बोधचिन्ह बनवलेलं आहे, तर ते गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आहे क्लायमेट एमर्जन्सी हा जो शब्द आहे 2019 मधला सर्वाधिक वापराचा हा शब्द आहे, तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लोकसाहित्य संमेलन डॉक्टर सरोजिनी बाबर यांची जन्मशताब्दी निमित्त घेण्यात आलं पुण्यामध्ये 1 सप्टेंबर 2019 यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये आणि याच्या अध्यक्षा डॉक्टर अरुणा ढेरे होत्या. सरोजिनी बाबर यांच्या आत्मचरित्राची नवी आवृत्ती माझ्या खुना माझ्या मला हे प्रकाशित करण्यात आलं याच्यामध्ये आणि त्यांचं जन्मशताब्दी वर्ष जे आहे ते 7 जानेवारी 2019 पासून सुरू झालेलं आहे, तर हे याच्यामध्ये एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लहान मुलांसाठीचं जे अभिव्यक्ती साहित्य संमेलन आहे ते त्याच्या अध्यक्षपदी प्राध्यापक यशवंत माळी होते. सांगली कवठे महांकाळ तालुक्यामध्ये देशिंग येथे अभिव्यक्ती बालकुमार साहित्य संमेलन 23 जून 2019ला झालं होतं, तर ते एक लक्षात ठेवा. प्राध्यापक यशवंत माळी जे आहेत ते ग्रामीण कथा लेखक आहेत. कोकत्याचा बिळा, पोटगी, किराळ है ना, बालकादंबऱ्या पण आहेत त्यांच्या, कथासंग्रह होते आधीचे. प्रतिज्ञा, मीरताचं लग्न, कविता संग्रह आहे सखी, बालकविता संग्रह आहे त्यांची माझी शाळा वगैरे, तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नागपूर 2019 पण आता 100वा आलेलं आहे ह्या वर्षाचं, त्याच्यामुळे आता याचा एवढा इश्यू नाही, तर ते जस्ट तुम्ही लक्षात ठेवा. महेश कुंचवार त्याचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर सम्यक साहित्य संमेलन पुण्यात झालं होतं 7वं आणि बार्टी, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब अभ्यास केंद्र पुणे विद्यापीठ यांनी आणि महोत्सव समिती जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव संमती त्यांनी केलं होतं. याचे उद्घाटक किरण नगरकर होते. यांचं निधन झालेलं आहे आणि त्याच्यात मी तुम्हाला हे आय थिंक 10 नंबरचं असेल आपलं सेशन की ज्याच्यात हे सांगितलं होतं 9 या 10 की हे करून ठेवा किरण नगरकर, तर ते आपल्यासाठी एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे 12वं मुस्लिम मराठी साहित्य संमेलन झालं ते पुण्याला आणि ते ॲक्च्युली रिद्धिपूर इथं व्हावं, मराठी विद्यापीठ व्हावं असा त्यांनी ठराव पारित केलेला आहे. ॲक्च्युली रिद्धिपूर हे लीळा चरित्राच्या निमित्ताने मराठी साहित्यात पहिला शब्द उमटवणारं हे ठिकाण आहे रिद्धिपूर आणि एकंदरच महानुभावपंथाशी संबंधित हे आहे. सच्चर समितीच्या शिफारसी पण अंमलबजावणी करावी असं पण याच्यामध्ये ठरलं होतं. म्हणजे ते ॲक्च्युली संमेलनामध्ये असे ठराव पास होतात. ओके, नंतर त्याचं विशेष काही होतं असं मला नाही वाटत. ओके, एव्हरेस्ट हे जगातलं सर्वात उंच, एव्हरेस्टवर जगातलं सर्वात उंचीवरील हवामान केंद्र नॅशनल जिओग्राफिक सोसायटीने स्थापना केली याची अमेरिकेतल्या. ट्रॅटो लॉन्च जगातलं सर्वात मोठ्या विमानाची चाचणी यशस्वी झालेली आहे. त्याच्यानंतर लंडनमधल्या इंटरनॅशनल ऑब्झर्वेटरी ऑफ ह्युमन राईट्स या बिगर सहकारी संस्थेद्वारे जगातलं पहिलं मानवाधिकार TV चॅनल सुरू करण्यात आलेलं आहे लंडनला.
त्यानंतर पिसा प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट, भारत 2021मध्ये याच्यात सहभागी होणार आहे. ॲक्च्युली हे पिसा जे प्रकरण आहे की याच्यात भारताच्या स्टुडंटचा परफॉर्मन्स अतिशय वाईट राहायचा आणि त्याच्यामुळे भारत याच्यात पार्टिसिपेटच होत नव्हता. त्यानंतर आरोग्याच्या बाबतीमध्ये 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि मधुमेहाच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर भारतात मोठ्या प्रमाणावर मधुमेहाचे पेशंट्स आहेत, है ना. टाईप 1, टाईप 2 आणि गॅस्ट्रेशनल असे 3 प्रकारचे मधुमेह असतात. टाईप 1 म्हणजे इन्सुलिनवर आधारित असणारा, इन्सुलिनचं प्रमाण कमी होतं. आता टाईप 2मध्ये काय असतं की इन्सुलिन आधारितच आहे, परंतु शरीरात इन्सुलिनचा प्रभावी वापर होत नाही निर्माण झालेल्या, आणि याचे सर्वात जास्त रुग्ण असतात. आणि याच्यामध्ये लठ्ठपणा आणि शारीरिक अक्रियाशीलता हे त्याचं एक कारण आहे. त्याच्यानंतर गर्भधारणे दरम्यान जो मधुमेह होतो त्याला गॅस्ट्रेशनल म्हटलं जातं, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भारतात जवळपास 60 मिलियन रुग्ण आहेत. 2035पर्यंत ही संख्या 109 मिलियनपर्यंत जाईल मधुमेहाच्या. त्याच्यानंतर जवळपास 22 लाख लोकांना अंधत्वाचा पण धोका आहे. मधुमेहाचे रुग्ण बघा, शहरामध्ये 70%, ग्रामीणमध्ये 30% आहे. तर महाराष्ट्रात मधुमेहाच्या रुग्णांचं प्रमाण हे एक लक्षात ठेवा. भारतात 5 गर्भवती मातांमागे 1 मधुमेहाचा रुग्ण आहे. तर जगभरामध्ये तुम्ही हे प्रमाण बघितलं तर 10 गर्भवती मातांमागे 1 असतं. आणि हा WTOचा आहे, तर आपलं डायरेक्ट डबलच आहे प्रपोर्शन. आता गर्भधारणेच्या पहिल्या काही आठवड्यात मधुमेहाची चाचणी केली तर मधुमेह आढळून येत नाही, परंतु 20 आठवड्यानंतर तुम्हाला मधुमेहाची लक्षणं दिसू शकतात. त्याच्यानंतर साऊथ ईस्ट एशिया जो आहे आपला, की दक्षिण पूर्व आशिया, याच्यात WHO ने 2023पर्यंत मिझल्स आणि रुबेलाचं समूळ उच्चाटन करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे. आणि मिझळ उच्चाटन आणि रुबेला नियंत्रित असणारे, मिझलचं उच्चाटन असणारे जे देश आहेत, भूटान, उत्तर कोरिया, मालदीव, श्रीलंका, बांगलादेश, भूटान, या दोघांमध्येही भारत नाही, हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये कुठेही तुम्हाला भारत दिसणार नाही उच्चाटन आणि त्या याच्यात. त्याच्यानंतर कांगोमध्ये इबोलाचा रुग्ण आढळलेला आहे. तर इबोला जो आहे म्हणजे हे सगळे वेगवेगळे व्हायरस आणि ह्या वेगवेगळ्या ज्या सगळ्या साथी आहेत त्याच्यावर आपण वेगवेगळे लेक्चर घेऊयात. तर सर्वप्रथम 1976मध्ये डेमोक्रॅटिक रिपब्लिक कांगो ऑफ हिच्यामध्ये सापडला होता तो. आणि इबोलासाठी जागतिक आणीबाणीसुद्धा आता लागू केली होती. या इबोलाचा प्रसार फ्रूट बॅट्समधून होतो. नॅचरल होस्ट पण असतात त्याचे. मानवी परस्पर संबंध, सेक्सुअल ट्रान्समिशन, रक्त, लघवी, थुंकीदारवे पण होतं. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे वॉश एक लक्षात ठेवा. आणि हे जे कुठलेही डिसीज आहेत त्याचं ट्रान्समिशन कसं होतं असा प्रश्न आपल्याला नेहमी असतो बघा. HIV असू देत, इबोला असू देत, झिका व्हायरस असू देत, विचारून झालेले आहेत प्रश्न. वॉशचा फुल फॉर्म जे आहे, युनिसेफचा हा प्रोग्राम आहे. युनिसेफ फॉर एव्हरी चाइल्ड अशी यांची टॅगलाईन आहे. आणि वॉटर सॅनिटेशन हायजीन, तर वर्ल्ड हेल्थ असेंब्लीने असं रिझोल्युशन पास केलं आहे की 2022पर्यंत वॉटर सॅनिटेशन हायजीनच्या 60% सुविधा मिळाल्या पाहिजे मुलांना. पण 2025पर्यंत 80, 2030पर्यंत सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत. तर ते एक लक्षात ठेवा. हे तुम्हाला सांगितलं मी, जागतिक स्वास्थ्य आणीबाणी लागली होती DR काँगोमुळे, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हा झिका पण फेब्रुवारी 2016मध्ये आला होता बघा. त्याच्यानंतर UN एड्स 1994मध्ये एड्सची जागतिक स्तरावर जे काही जनजागृती करायची त्यासंबंधीचा कार्यक्रम आहे हा. आणि 2001 संयुक्त राष्ट्र आमसभेमध्ये याच्यासाठीचा निधी पण स्थापन झाला की ग्लोबल फंड टू फाईट एड्स, ट्युबरक्युलोसिस अँड मलेरिया. 2030पर्यंत एड्स मुक्त करण्याचं लक्ष आहे. मेलामाईनची जी भेसळ आहे तर ती फूड सेफ्टी स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाद्वारे कायम त्याच्यावर बंदी आणलेली आहे. आता हे मेलामाईन जे असतं तर ते बऱ्याच ठिकाणी अशी भेसळ होते खाण्याच्या पदार्थांमध्ये. पांढऱ्या रंगाचं असतं, प्लॅस्टिक वस्तू निर्मितीत वापरलं जातं, पांढरे बोर्ड, गोंद बनवण्यासाठी सुद्धा वापरलं जातं. तर याच्यावर बंदी आणलेली आहे. पाळीव प्राण्यांच्या याच्यामध्ये दुधाचा वापर करण्यासाठी मेलामाईनयुक्त दुधाचा वापर केल्याने मृत्यू झाला चीनमध्ये. तर याच्यामध्ये आपल्याकडं फूड सेफ्टी स्टँडर्ड्स ऑफ ऑथॉरिटी ऑफ इंडियाने मेलामाईन बॅन केलेलं आहे. मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरची बॉडी आहे 2006. तर हे एक लक्षात ठेवा. याच्यावर ऑलरेडी प्रश्न एकदा विचारला होता UPSCमध्ये की पॅक फूडवर काय काय लिहिलेलं असतं, तर तो मी बऱ्याचदा डिस्कस केलेला आहे. अलाबामामध्ये अमेरिकेत सर्व प्रकारचे गर्भपात बेकायदेशीर असा कायदा संमत करण्यात आलेला आहे. अलाबामा, तुम्ही जर फॉरेस्ट गंप बघितला असेल तर तुम्हाला अलाबामाचे रेफरन्स मिळतील. भारतात गर्भपात कायदेशीर आहे. तुम्ही मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट 1971चा वापर करून गर्भपात करू शकता. फक्त पहिल्या 20 आठवड्यापर्यंतच तुम्हाला तिची परवानगी असते. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे की
अल मदिना ही पाकिस्तानची बोट आपण पकडली होती, 600 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ त्यात जप्त आले होते. अंमली पदार्थांचा पण रेफरन्स येईल आता. शरीरशास्त्राबद्दलचे रेफरन्सेस आहेत बघा, म्हणजे मेडिकल संबंधीचे. लिओनार्दो दा व्हिंची त्यांनी बरेचसे रेखाटन केले होते, सोशल मीडियावर पण ते अवेलेबल आहेत. हेनरिगे ॲनाटॉमी ऑफ ह्युमन बॉडी, मानवी शरीराचं रेखाटन. आणि ॲक्च्युअल आता हेनरिगेचं ॲनाटॉमी ऑफ ह्युमन बॉडी फेमस आहे. प्लॅस्टिक सर्जरीचे जनक सुश्रू त्यांना म्हटलं होतं, हेही एक लक्षात ठेवा. बाल्कन डॉंकी, आता हे सर्बियामध्ये बाल्कन डॉंकी सापडतात. आता हा जो गाढव असतो याचं जे दूध असतं ते चीजसाठी खूप प्रसिद्ध आहे, आणि याचं चीज त्याच्यापासून जे बनतं. तर बाल्कन डॉंकीचं जे दूध आहे ते जन्माच्या पहिल्या दिवसापासून तुम्ही लहान बाळाला देऊ शकता, कारण ते पातळ असतं है ना, आणि ते तो सहज घेऊ शकतो. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल, लहान बाळांना दूध देताना गाईचं जरी दूध असलं तर त्याच्यात थोडं पाणी टाकतात. ओके, तर ते त्याच्यामुळे ह्या बाल्कन डॉंकींचं संरक्षण करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर भारतातली जी पहिली दुग्ध बँक आहे, मानवी दुधाची बँक, ती 30 वर्षाची झालेली आहे. तर ती एक लक्षात ठेवा, भारतातली पहिली दुधाची बँक. मानसिक स्वास्थ्य अहवाल 2017चा जो आलेला आहे, तिच्यामध्ये मानसिक ताणतणाव सर्वाधिक असणारी राज्य तमिळनाडू, केरळ, गोवा, तेलंगणा. आता बघा, याच्यातलं गोवा जर सोडलं, सगळे दक्षिण भारतातले आहे ना. इतके भारी पिक्चर बनवतात तरी कसं काय टेन्शन येतं काय माहीत. 2019 स्वाईन फ्लूचे सर्वाधिक मृत्यू जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये आहेत. स्वाईन फ्लूवर बघूयात, सगळे फ्लू वगैरे आपण लेक्चरमध्ये कव्हर करू, सेपरेट बनवू है ना. महाराष्ट्र 1 नंबरवर आहे, 2 नंबरवर राजस्थान, 3 नंबरवर मध्य प्रदेश. तर हे एवढं लक्षात ठेवायचं, स्वाईन फ्लू आणि राज्यांची. हे दिल्लीमध्ये आणीबाणी लागली होती, कारण दिल्लीमधलं हवाच इतकी प्रदूषित झाली होती की तिथं शाळा वगैरे सुरू ठेवणं म्हणजे पॉसिबलच नव्हतं. तर तो एक इश्यू होता. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे हिपॅटायटिस बी संबंधीचं आहे. तर ते 3 सप्टेंबर रोजी WHO साऊथ ईस्ट एशिया रिजनमधले हिपॅटायटिस बीचं यशस्वी नियंत्रण करणारे पहिले 4 देश जाहीर केले. हिच्यातही भारत नाही. ओके, मिझल्स रुबेलात नव्हता, हिच्यात पण नाही आहे. एवढं बघत चालायचं भारत आहे किंवा नाही. जर तुम्हाला स्टेटमेंटमध्ये दिलं त्यांनी की भारतात सगळं इतके देश हे झाले, तर तुम्हाला लगेच बाहेर काढता येतं. बांगलादेश, भूटान, नेपाळ, थायलंड आहे. युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम जो आहे, 2002 साली हिपॅटायटिस बीची लस आपण त्याच्यात समाविष्ट केली होती. युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम हा BCGच्या लसमुळे खूप चर्चेमध्ये आहे सध्या, कोविड-19मुळे. तर ते आपल्याला माहीत पाहिजे, एवढं एक लक्षात असू द्यात. त्याच्यानंतर भारतामध्ये आतापर्यंतची एकमेव क्रॅनिओपॅगस सेपरेशन शस्त्रक्रिया झाली, म्हणजे 2 जुळलेली डोकी वेगळी करण्यात आली लहान मुलांची. जग्गा बलिया अशी मुलांची नावं आहे. आयोडीनयुक्त मीठ भारतात जवळपास 76.3% वापरलं जातं. हिच्यामध्ये राज्य दिलेले आहे. हे आकडेवारीचा एवढा संबंध नाही, पण तुम्हाला सर्वाधिक जम्मू काश्मीर, नागालँड, मणिपूर, मिझोराम, मेघालय, त्यानंतर तमिळनाडू, आंध्र प्रदेश, राजस्थान, ओडिशा, झारखंड. तर हे त्या एरियामध्ये वापरलं जातं एवढं, कारण तिकडं आयोडीनचं प्रमाण पण कमी आहे. त्याच्यामुळे हे सगळे हिली एरिया आहेत बघा, जिथं सर्वात जास्त वापरलं जातं. आणि ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भारतात 5 पैकी 1 महिला PCOSनी, म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम. तर हे हार्मोनल डिसऑर्डर असते रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये. आणि PCOD किंवा PCOS हे एक सिंड्रोम आहे, हा कुठलाही आजार नाही आहे. तर ते पण एक लक्षात ठेवायचं. ते अवेअरनेस बरेच नसते, सोसायटीमध्ये प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यानंतर सप्टेंबर 2019पर्यंत 100% रोटा व्हायरस व्हॅक्सिनेशन करण्यासंबंधी आरोग्य मंत्रालयाने टार्गेट ठेवलं होतं. डॉक्टरांचं जे काही अनुपात आहे शहरी आणि ग्रामीणमध्ये एकाच शहरीमध्ये 3.8 आहे, म्हणजे जवळपास 4 पट हे शहरामध्ये आहेत डॉक्टर. त्याच्यानंतर दुसरं जे आहे की याचं आपल्याला प्रपोर्शन विचारलं होतं की WHOच्या याच्यानुसार 1:1000 असा रेशो लागतो. महाराष्ट्रामध्ये बघा की 1330, म्हणजे 1:1330 हा चांगला आहे, म्हणजे WHO पेक्षा महाराष्ट्रामध्ये. आणि अतिदुर्गम भागामध्ये 1:5000 असा हा आहे रेशो. तर ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. भारताला पहिली नॅशनल इसेन्शियल डायग्नोस्टिक लिस्ट पण मिळाली आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे. त्याच्यानंतर तंदुरुस्त भारत स्कीम म्हणून नरेंद्र मोदींनी सुरू केली होती. तंदुरुस्त भारत स्कीम, फिट इंडिया मुवमेंट कॅम्पेन, ऑगस्ट 2019मध्ये. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचं जे आहे आपलं ते म्हणजे की पोषण अभियानाबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी FDAचं जर तुम्ही हे बघितलं असेल इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनमध्ये, तर फूड अँड ॲग्रिकल्चर, तर तिच्यामध्ये पण दिला होता. पोषण अभियान 2022पर्यंत आपल्याला याच्यामध्ये वर्क करायचं आहे. सप्टेंबर महिना आपण पोषण माह म्हणून साजरा केलेला आहे. तर याचं जे लक्ष्य आहे पोषण अभियानाचं,
की तिच्यामध्ये आता बघा, पोषण अभियानाचा निधीचा वापर करणारी राज्य मिझोराम, लक्षद्वीप, बिहार, हिमाचल प्रदेश, मेघालय, बघा हे सगळे नॉर्थ ईस्ट या बाबतीत असतं. आणि कोविड-19मध्ये पण तुम्ही बघा, नॉर्थ ईस्टमध्ये फार रेअर पेशंट आहेत. ओके. आणि नॉर्थ ईस्टमध्ये ह्या गोष्टी बघा, आपण निर्भयाच्या केसमध्ये पण बघा, म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसेल फंड वापरणं आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये ही राज्य पुढं असतात. हा ना. आणि पंजाब, कर्नाटक, केरळ, आता केरळसारखं राज्य आहे पण ते पण मागे पडलेलं आहे की एवढं शिकून काय फायदा मग. आता स्टंटिंग 2% दरवर्षी कमी करायचं 2022 पर्यंत. मुलांच्या बुटके प्रमाणाचं प्रमाण जे 38.4 आहे ते 25% आणायचं. हे पोषण हिच्यामध्ये आहे, नॅशनल पोषण मिशन जे आहे आपलं तिच्यामध्ये, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कोलिस्टीनच्या व्यापारावर प्राणी आणि अन्न उद्योगामध्ये बंदी, तर हे एक लक्षात ठेवा. आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोलिस्टीनच्या विक्री वितरणावर बंदी घातलेली आहे. कोलिस्टीनचा वापर कुठं होतो? पोल्ट्री, प्राणी, मासे यांच्या खाद्य निर्मितीसाठी केला जातो. आणि औषध सौंदर्यप्रसाधने कायदा 1940 याच्या तरतुदीनुसार बंदी आहे, तर हे कायद्याचं नाव पण लक्षात ठेवा. हा ना. बॅक्टेरियाच्या विरोधातली प्रतिकारशक्ती याच्यामुळे कमी होते आणि त्याच्याकरता त्याच्यावर बंदी आणलेली आहे. त्याच्यानंतर स्त्री शिक्षणातून लोकसंख्या नियंत्रण, तर हे UPSC मेन्सला पण विचारलं गेलं होतं की महिलांचं जर एज्युकेशन चांगलं असलं तर तिच्यामुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम येत नाही लोकसंख्येचा वगैरे. आता याच्यामध्ये बघा की एकंदरच भारताची लोकसंख्या वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला बेसिक माहीत आहे. याच्यातलं काय टिपिकल आपण घेऊ. 1952 कुटुंब नियोजन, भारत जगातला पहिला देश आहे. 1976 पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आपण घेऊन आलो. त्याच्यानंतर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जे आहे 2000, हे नीट करून ठेवायचं. याच्यावर इतके प्रश्न विचारलेले आहेत MPSC प्रिलिम्सद्वारे. कधी तो 2045 वाला तर फिक्स असतो त्यांचा, 2-3 वेळा विचारलेला आहे की स्थिरता, लोकसंख्या स्थिर कधी करणार वगैरे वगैरे. त्याच्यानंतर प्रजोत्पादनाचा दर वगैरे, अपेक्षित दर जो आहे आपल्याला 2.1 आहे आणि तो ग्रामीण भागात आणि शहरी भागात बघा की तफावत आहे. शहरी भागामध्ये कमी आहे प्रजोत्पादन दर. त्याच्यानंतर लोकसंख्या विस्फोट, 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस आहे, हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचं जे आहे की एड्स संबंधीची जे काही औषधं आहेत, HIV संबंधीची, गर्भधारणा झालेल्या मातांसाठी, तर हे नवीन पिल्स आलेले आहेत, डोलोटिव्ह ग्रेवियर, तर हे एक लक्षात ठेवा. मनोरुग्णांच्या बाबतीमध्ये 35 म्हणजे जवळपास रुग्णसंख्या 2.7 कोटी आहे भारतामध्ये आणि 35 लाख रुग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागतं. आता मानसिक स्ट्रेस आणि त्याच्या संबंधित थोड्या वेळापूर्वी बघितलं, कुठल्या राज्यामध्ये जास्त लोक आहेत ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर HIV ग्रस्त बालकांसाठी कडू औषधाचे आहेत, त्याच्या जागी आता सिरप आलेलं आहे, कारण लोपिनावीर, रिटोनावरी हे औषधं कडू आहेत. आता हे का महत्त्वाचं आहे तर कोविड-19 याच्यामध्ये जयपूरच्या कपलवर एड्समध्ये वापरली जाणारी औषधं वापरली होती, ती पण लक्षात ठेवा. बघा हे सगळे रेफरन्सेस एकमेकांशी जोडलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, स्वाईन फ्ल्यूच्या बाबतीमध्ये बघा, स्वाईन फ्ल्यू जे आहे तर स्वाईन फ्ल्यूच्या बाबतीमध्ये सर्वात जास्त जे काही मृत्यू आहेत राजस्थान, पंजाब, जानेवारी 2019ची आकडेवारी आहे, म्हणजे बरीच जुनी आहे. ओके. तर ते थोडंसं H1N1 लक्षात ठेवा. नंतरच्या काळात स्वाईन फ्ल्यूमध्ये महाराष्ट्र टॉपवर गेलेलं आहे, तर ते पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हेडफोन सिंड्रोम नावाची गोष्ट काय असते, तुम्ही सतत जर हेडफोन लावून ठेवला तर तिच्यामुळे काही दिवसानंतर तुम्हाला कमी ऐकू येणं, मळ बाहेर पडत नाही तुमचे हेडफोन लावून ठेवलेले असल्यामुळे, तिथले पोर्स रिलीज होत नाही, तर कानाचे त्रास होऊ शकतात. फूड फोर्टिफिकेशन काय आहे की अन्नधान्याचं पीठ करताना किंवा अन्न घटक तयार करत असताना त्यात जीवनसत्व किंवा अन्य अन्न घटक टाकायचे आणि त्याचं अन्नाचं सशक्तीकरण करायचं, म्हणजे त्याला फूड फोर्टिफिकेशन असं म्हटलं जातं. तर ते एक लक्षात ठेवा. हे फूड फोर्टिफिकेशन जे आहे तर ते बऱ्याच दिवसांपासून न्यूजमध्ये आहे. हिच्यामध्ये बघा गव्हाचं पीठ, मीठ डबल फोर्टिफाईड, तांदळाचं पीठ, तर फोर्टिफिकेशन लक्षात ठेवा. ही कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे की फोर्टिफिकेशन काय असतं बाबा. आता महाराष्ट्र बघा, प्रजननक्षम वयात आलेले 51% लोक ॲनिमियाने पीडित आहे, विशेषतः महिला महाराष्ट्रामध्ये. नक्कीच परिस्थिती खूप काही चांगली नाही आहे. त्याच्यानंतर रुग्णालयांमध्ये सी ऑरिस या बुरशीचा प्रादुर्भाव आहे आणि अतिदक्षता विभागात जवळपास 20% रुग्णांचा मृत्यू असल्या गोष्टींनी होतो. सी ऑरिस, बुरशी प्रभाव. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे किशोरावस्था जी आहे हिच्यामध्ये राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था, लैंगिक शिक्षण द्या व तरुणांचे भविष्य सुरक्षित करा. तर यासंबंधी किशोरावस्थेमध्ये जीवन कौशल शिक्षण हा प्रोग्राम या नॅकोतर्फे लागवला जातो आहे. 15 ते 29 वर्षे वयोगटामध्ये 25% लोकसंख्या आहे, तिच्यातल्या 3.1%ला HIV लागण आहे. 15 ते 29 वयोगट सर्वात जास्त प्रमाण आहे याच्यामध्ये. आणि लैंगिक शिक्षण हिच्यावरून 2007मध्येच बराच हे झाला होता आपल्या विधानसभेत इशू, आणि तत्कालीन जे वसंत पुरके होते त्यांनी तो
सगळा विषयच रद्द केला आपल्या इथला, आणि ही खरंच खूप कन्झर्वेटिव्ह मेंटॅलिटी आहे. सेक्स एज्युकेशन हे असलं पाहिजे किंवा नाही, हे जर तुम्हाला तुमचं मत मांडायचं असलं नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा, कारण आता फार गरज आहे त्याची आपल्या सिस्टीममध्ये. बऱ्याचशा गोष्टी ज्या व्हायला नको त्या होत असतात. कुटुंब नियोजन, नसबंदी, व्हॅसेक्टॉमी किंवा निरोध वापरण्यात सर्वात जास्त प्रमाण चंदीगड, त्याच्यानंतर दिल्ली, पंजाब. ओके, तर हे एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक याच्यामध्ये 11वा लागतो. बालमृत्यू रोखण्यासाठी बेबी केअर किट जे आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र तिसरं आहे, पण 1 नंबरला तामिळनाडू, 2 नंबरला तेलंगणा, 3 नंबरला महाराष्ट्र आहे बेबी केअर किट. तर ही एक बेबी केअर किट पण लक्षात ठेवा, आपल्यासाठी हेही महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर ओडिसा जे आहे, ओडिसामध्ये HIV आणि एड्सबद्दल जनजागृती करता ब्रेल लिपीमध्ये पुस्तिका काढलेली आहे. ओडिसा बऱ्याच ठिकाणी असतं बघा. त्याच्यानंतर पुढचं जे आहे आसाम, तर गर्भवती महिला आणि मुलांसाठी पोषक गूसबेरी कॅन्डी काढलेली यांनी ॲनिमिया दूर करण्यासाठी. ओके, एडिस इजिप्ती याच्यामुळे 3 रोग पसरतात, एडिस इजिप्ती, डेंग्यू, चिकनगुनिया, झिका व्हायरस. मणिपूरमध्ये कॅनॅबिस किंवा भांगेचा वापर स्टार्टअप करताय औषधी उद्योगांमध्ये, तर ते एक लक्षात ठेवा. कॅनॅबिस हे बेस्ट वीड पण आहे. ओके, आता इथं तुम्हाला सुवर्ण त्रिकोण, सुवर्ण चतुष्कोन याचं मॅपमध्ये, पण मॅपचे जे UPSCचे लेक्चर्स आहेत त्याच्यात बघा मॅपच्या याच्यामध्ये की सुवर्ण ट्रायंगलमध्ये 3 हे आहेत की म्यानमार, लाओस, थायलंड, आणि सुवर्ण चतुष्कोन इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान. आणि आता हे सुवर्ण त्रिकोण याच्या जवळ असणार राज्य हे मणिपूर आहे. गोल्डन ट्रायंगल नावाची एक दुसरी पण कन्सेप्ट आहे की भारताच्या बाबतीत दिल्ली, आग्रा, जयपूर हे एक टुरिस्ट सर्कल आहे पर्यटनासाठीचं, तर ते एक लक्षात ठेवा. मेन्स्ट्रुटियल कप्स काढलेले आहेत सॅनिटरी पॅडला ऑप्शन म्हणून, की सॅनिटरी पॅड्समध्ये बहुतांशी विघटनशील नसतात, प्लॅस्टिक असतं. तर केरळमधल्या थिंगल प्रकल्प म्हणून आहे हा. सॅनिटरी कप तुम्ही 5 वर्षापर्यंत रियूज करू शकता आणि ते खूप म्हणजे प्रॉपर आहे एन्व्हायरमेंट आणि त्या सगळ्याच दृष्टीने. केरळमध्ये कॅप्सूल नावाचा प्रोग्राम आहे, कॅम्पेन अगेन्स्ट सुडो सायन्स युझिंग लॉ अँड इथिक्स. ज्या बेकायदेशीर जाहिराती केल्या जातात डॉक्टरांद्वारे, म्हणजे आता मधुमेह, कर्करोग, एड्सचे 100% निराकरण. तुम्हाला काही आता काही लोकांनी कोविडचं पण केलं असेल की है ना, आमच्याकडचं औषध घ्या, कोरोना होणारच नाही, पळून जाईल दुरून. आरोग्य पाचा हे मिरॅकल प्लांट आहे, अगस्त टेकड्या केरळवर मिळतं, तिथल्या टेकड्यांवर हे मिळतं. तर हे आरोग्य पाचा जे आहे याच्यात औषधी गुणधर्म आहेत, आणि कनी आदिवासी जे आहेत त्यांच्याद्वारे उपयोग होतो. याच्यामध्ये बरेचसे गुणधर्म आहे, अँटीऑक्सिडंट आहे, ॲफ्रोझोडियाक आहे, अँटी मायक्रोबियल आहे, अँटी इन्फ्लॅमेटरी आहे, अँटी ट्युमर आहे, अँटी अल्सर आहे, हिपॅटोप्रोटेक्टिव्ह आहे, अँटी डायबिटिक आहे. बिहारमध्ये 38 मुलांचा ब्रेन फिवरने मृत्यू झाला होता, ॲक्यूट इन्सेफ्लायटिस सिंड्रोम, चमकी बुखार असं म्हटलं जातं. मुझफ्फरपूर जिल्हा जो आहे तो भारतात सर्वाधिक लिचीचा लागवड होणारा जिल्हा आहे, आणि लिचीमुळे हा रोग होतो असं एकंदरच समोर आलेलं आहे. लिची जी आपण खातो ती बिहारमधली शाही लिची, तिला GI टॅगसुद्धा आहे, तर ते एक लक्षात ठेवा. मग लिचीमध्ये असं काय असतं तर मिथिलीन सायक्लोप्रोपिल ग्लायसिन, ओके, MCPG यार हायपोग्लायसिन A या घटकामुळे हे होत असतं, तर हे लक्षात ठेवा. हिच्यामुळे कोम्यात जातात लोक, सिझर्स है ना, तर ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यानंतर पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मथुरामध्ये हत्तींकरता पहिलं हायड्रोथेरपी असं म्हणजे आहे ना पाण्याने थेरपी करणारं क्लिनिक आणलेलं आहे, ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर SS वॉच आणि रिझर्व WHO अँटीबायोटिकचा योग्य वापर व्हावा याच्यासाठीचा अप्रोच आहे. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस हा पंतप्रधानांद्वारे रांचीमध्ये साजरा केला गेला, तर हेही एक आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर योग या शब्दाचा सर्वप्रथम ऋग्वेदात वापर झाला आहे, आणि योगाचं शास्त्र तत्त्वज्ञान पतंजलीने पातंजली योगमध्ये दिलेलं आहे. 26 जून इंटरनॅशनल डे अगेन्स्ट ड्रग ॲब्यूज अँड इलिसिट ट्रॅफिक, ड्रगच्या अगेन्स्टचं. मोहल्ला क्लिनिक जे आहे मध्य प्रदेशमधले ते पेपरलेस होणार आहे बघा, दिल्लीमध्ये पण आहेत मोहल्ला क्लिनिक, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर गोवा, महिलांना रात्री ते सकाळपर्यंत म्हणजे रात्रपाडी करण्यासाठी काम करण्यास परवानगी दिलेली यांनी, कारखाने कायदा 1948मध्ये दुरुस्ती केली गोव्याने. ओडिसा, बाली जत्रा होते तिथं, पारंपरिक व्यापार महोत्सव आहे. गांधीनगर हा गुजरातमधला पहिला रॉकेट नाही रॉकेल आहे, करायचं रॉकेल मुक्त जिल्हा. केरळमधलं कॅफे सायंटिफिक, विज्ञान विषयाबाबत आवड निर्माण करण्यासाठीचा उपक्रम आहे हा. सिक्कीममध्ये एक कुटुंब एक नोकरी, म्हणजे भारतातलं पहिलं राज्य आहे हे अशा याच्याकरता. 2022मध्ये सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न योजना लागू करणार आहे. अरुणाचल प्रदेश जो आहे तो भारतातला सर्वात लांब सिंगल लेन स्टील केबल आणि अप्पर सियांगच्या नदीवर 300 मीटरचा लांब झुलता पूल इथं बनतो आहे, तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे की GI टॅक्स. तर GI टॅगमध्ये
दिंडीगुल कुलूप तामिळनाडूचे आहेत. त्याच्यानंतर कंदागी साडी पण तामिळनाडूची आहे. त्याच्यानंतर कोल्हापुरी चप्पल आहे. कोल्हापुरी चप्पलच्या बाबतीमध्ये वाद झाला होता. महाराष्ट्रातले कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा हे 4 जिल्हे, कर्नाटकमध्ये धारवाड, बालाकोट, विजापूर, बेळगाव यांचा पण याच्यात समावेश केल्यामुळे कोल्हापूरमध्ये थोडा इश्यू झाला होता. कंदमाल, हळद, ओडिसा, तर हे लक्षात ठेवा. GI टॅक्स तमिळनाडूचे 2 आहेत, कोल्हापुरी चप्पल, कंदमाल, हळद. मिग-27 हे निवृत्त केले गेलेत, तर ते एक लक्षात ठेवा. याचा जो ताशी वेग होता 1700 किलोमीटर, 4000 किलोग्राम शस्त्रास्त्र वाहून नेण्याची क्षमता होती. याची टोपण नावं महत्त्वाची आहे. बहादूर कारगिल युद्धात दिलं होतं. बाल्कन मेघदूत मोहिमेदरम्यान दिलं होतं. उटकोनस लांब नाकामुळं रशियन वैमानिक याला उटकोनस असं म्हणतात, तर ही त्याची टोपण नावं आहेत. तर 27 डिसेंबर रोजी हे त्याची हे केलं गेलं, त्याला निवृत्त केलं गेलं. त्याच्यानंतर वैद्यरत्नन PS वरियर यांची 150वी जन्मशताब्दी आहे. केरळमधल्या कोट्टकल येथे आयुर्वेद तज्ज्ञ होते ते. पोषण ॲटलास जो आहे तो महिला आणि बालविकास मंत्रालयाने बनवलेला आहे, बिल मेंडेला गेट्सच्या फाउंडेशनच्या आणि दीनदयाल रिसर्चच्या अंतर्गत. भारतातली विविध पिकं, धान्य पिकवल्या जाणाऱ्या भौगोलिक क्षेत्राचे नकाशे बनवण्याचं काम याच्यामध्ये केलं गेलेलं आहे. तर ॲक्च्युली आपण याच्यामध्ये कायदे पण घेणार होतो. कायदे आपण पुढच्या याच्यात इन्क्लूड करू. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.